उन्हात न सुकवता, कोणतीही मेहनत न घेता एक नव्हे तर तब्बल 4 ते 5 वर्ष टिकणारी, संपेपर्यंत अजिबात खराब न होणारी, आज आपण सर्व आजारांवरती रामबाण उपाय म्हणून खाल्ली जाणारी इन्स्टंट अशी चटपटीत आवळा कँडी करणार आहोत. व्हिटॅमिन सीचा खजिना म्हणजे आवळा. आवळ्याची चव हलकीशी तुरट असल्यामुळे आवळा खाणं बहुतेक करून टाळलं जातं. परंतु अशा प्रकारे आवळा कँडी केली ना, तर न खाणारे देखील आवळा मागून मागून खातील. आवळा कँडी करण्यासाठी अर्धा किलो आवळे 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून पूर्णपणे निथळून घेतले. आवळा कँडी करण्यासाठी अजिबात डाग लागलेले आवळे घेऊ नका. पाण्याला कड आल्यानंतर त्यावरती आवळ्याची चाळण ठेवून मध्यम आचेवरती आपण 15 मिनिटे हे आवळे वाफवून घेणार आहोत. नेहमी आपण मोदक ज्याप्रमाणे वाफवतो त्याप्रमाणे आवळे वाफवून घ्यावेत. 15 मिनिटांनंतर आवळे पहा छानपैकी वाफवून झालेले आहेत. आता अशा प्रकारे आवळ्यांना भेगा पडल्या ना तर समजायचे परफेक्ट असे आवळे वाफवून झालेले आहेत. आता गॅस बंद करून आपण हे वाफवून घेतलेले आवळे बाजूला काढून पूर्णपणे थंड करून घेऊयात. अशा प्रकारे आवळा फुलला नाही तर अजून 5 ते 10 मिनिटे आवळा वाफवून घेतला तरीही चालेल. वाफवून पूर्णपणे आवळा थंड झाल्यानंतर आता आपण आवळ्यातील बी काढून अशा प्रकारे आवळ्याच्या फोडी करून घेऊयात. वाफवून घेतल्यामुळे अलगद अशा आवळ्याच्या फोडी होतात. चला तर अशा प्रकारे मी अर्धा किलो आवळ्याच्या या ठिकाणी फोडी करून घेतलेल्या आहेत. केस गळती थांबवण्यासाठी आणि शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आवळ्याचे आहारामध्ये जरूर सेवन केले पाहिजे. आता मिक्सरच्या मोठ्या जारमध्ये ज्या आपण आवळ्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत ना, त्या घालून मिक्सरला अशा प्रकारे ह्या ठिकाणी मी फिरवून घेतलेल्या आहेत. आवळा कँडी करण्यासाठी आवळ्याच्या अजिबात त्यामध्ये चंक्स राहता कामा नये. अर्धा किलो आवळ्यासाठी 400 ग्राम मी साखर घेतलेली आहे. आता त्यामध्ये पोह्याच्या चमच्याने अर्धा चमचा साधं मीठ आणि पाव चमचा काळं मीठ घालून घेणार आहोत. साखर घातल्यामुळे आवळा छान एकसारखा असा बारीक वाटला जातो. अजिबात मिश्रणामध्ये आवळ्याचे चंक्स राहत नाहीत. आवळा छान बारीक वाटण्यासाठी अजिबात त्यामध्ये वाटताना पाणी घालू नये. तर अशा प्रकारे ह्या ठिकाणी मी सर्व जिन्नस मिक्सरला फिरवून घेऊन छान आवळा कँडीसाठी मिश्रण तयार करून घेतलेलं आहे. आता तुम्हाला पाहूनच कळालं असेल अजिबात मिश्रणामध्ये एकही आवळ्याचा चंक्स राहिलेला नाही. आवळा कँडी सेट होण्यासाठी पोह्याच्या चमच्याने 1 चमचा कॉर्नफ्लॉवर आणि थोडंसं पाणी घालून व्यवस्थित एकत्रित करून मी कॉर्नफ्लॉवरची स्लरी करून घेते. चला तर आता लगेच आपण आवळा कँडी तयार करायला घेऊयात. तर गॅसवरती एक जाड बुडाचा नॉनस्टिक पॅन ठेवून त्यामध्ये आपण जे आवळ्याचं मिश्रण करून घेतलेलं आहे ना, ते घालून घेऊयात. आवळा कँडी करण्यासाठी जाड बुडाचेच भांडे वापरावे आणि त्याचबरोबर लोखंड आणि पितळेच्या आवळा कँडी करण्यासाठी अजिबात भांडे वापरू नये. नॉनस्टिक किंवा स्टीलच्या भांड्यामध्ये तुम्ही ही आवळा कँडी करून घेऊ शकता. आता मध्यम आचेवरती आपण जवळपास 30 मिनिटे अशा प्रकारे हे आवळा कँडीचं मिश्रण सतत एकसारखं ढवळून घेणार आहोत. अजिबात ते खाली लागू देऊ नये. जोपर्यंत संपूर्ण मिश्रणाचा एकसारखा असा गोळा होत नाही तोपर्यंत आपण हे मिश्रण ढवळून घेणार आहोत. सुरुवातीचे 15 मिनिटे झाल्यानंतर पहा सुरुवातीपेक्षा या मिश्रणाचा रंग देखील बदललेला आहे. आता त्यामध्ये आपण जी सुरुवातीला कॉर्नफ्लोअरची स्लरी करून घेतलेली होती ना, ती घालून पुन्हा एकदा अजून आपण 15 मिनिटं अशाच प्रकारे मध्यम आचेवरती हे मिश्रण एकत्रित करून घेणार आहोत. जेव्हा आवळा कँडीचं हे मिश्रण पॅन सोडायला लागेल ना, तेव्हा समजायचं कँडीसाठी परफेक्ट असं हे मिश्रण तयार झालेलं आहे. गॅस कुठेही मोठी न करता मंद ते मध्यम आचेवरतीच आपण हे मिश्रण परतून घेणार आहोत. जसजसं आपण मिश्रण परतायला लागतो ना तसं त्याचा रंग बदलत जातो. तर ह्या ठिकाणी पहा हलकासा ब्राउनिश असा रंग देखील आलेला आहे आणि मिश्रण हे पूर्णपणे पॅन सोडत आहे. अशा प्रकारे मिश्रणाचा गोळा तयार झाला ना, लगेच गॅस बंद करून आपण हे मिश्रण एखाद्या तेल किंवा तूप लावलेल्या ताटामध्ये घालून घेऊयात. परंतु ह्यापेक्षा जास्त तुम्ही हे मिश्रण ढवळत राहिला तर आवळा कँडी ही चिवट अशी होते.
तर ह्या ठिकाणी मी आवळा कँडी करण्यापूर्वीच एका ताटाला साजूक तूप लावून घेतलेले आहे. आता गरम असताना त्यामध्ये हे आवळा कँडीचं मिश्रण घालून लगेच ते आपल्याला हव्या त्या शेपमध्ये पसरून घेऊयात. आवळा कँडीची जाडी कितपत जाड किंवा पातळ हवी ना त्यानुसार ते मिश्रण पसरून घ्यावं. मिश्रण पसरून हलकंसं कोमट झाल्यानंतर लगेच त्याची आवळा कँडी करून घ्यावी. पूर्णपणे मिश्रण थंड झाल्यानंतर आवळा कँडी करायला गेलोत ना तर हव्या तशा आवळा कँडीच्या वड्या पडणार नाहीत. म्हणूनच पसरल्यानंतर मिश्रण हलकंसं थंड झालं ना लगेच अशा प्रकारे त्याच्या वड्या करून घेऊयात. तुम्हाला चौकोनी वड्या करायच्या नसतील तर ह्या आवळा कँडीचे छोटे छोटे तुम्ही बॉल्स करून घेतले तरीही चालतील. तर अशा संपूर्ण मी आवळा कँडी करून घेतल्यानंतर त्या एक एक करून आपण सुटसुटीत करून घेऊयात. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तब्बल 1 नव्हे तर 4 ते 5 वर्ष ही आवळा कँडी टिकली जाते. अजिबात खराब देखील होत नाही. आता ही तयार झालेली आवळा कँडी स्टोअर करताना एकमेकाला चिकटू नये म्हणून त्यावरती थोडीशी पिठी साखर भुरभुरून घ्यावी. त्यामुळे अजिबात आवळा कँडी ही एकमेकाला चिकटत नाही. दिसायला पहा किती सुंदर अशी आवळा कँडी दिसत आहे. माझ्या मुलीला साखरेची आवळा कँडी आवडत असल्यामुळे मी साखर घातलेली आहे. परंतु तुम्हाला साखरेऐवजी गूळ घालायचा असेल ना तर गूळ देखील तुम्ही घालू शकता. आता ही तयार केलेली आवळा कँडी कोणाला खायला दिली ना तर समजणार देखील नाही ही आवळ्यापासून कँडी बनवलेली आहे. आवळ्याचा सीझन अजून संपलेला तर नाहीच. म्हणून तुम्ही देखील आवळे आणून अशा प्रकारे तब्बल 4 ते 5 वर्ष टिकणारी आवळा कँडी नक्की करून पहा आणि कशी झाली ना ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला तर अजिबात विसरू नका. कँडीवरती अशा प्रकारे पिठी साखर भुरभुरून घेतल्यामुळे अजिबात कँडी ही एकमेकाला चिकटत देखील नाही. आणि ज्या भरणीमध्ये स्टोअर करून ठेवणार आहोत ना त्याच्या तळाशी देखील थोडीशी पिठी साखर टाकून घ्यावी. त्यामुळे कँडी अजिबात भरणीला चिकटत नाही. तर तुम्हाला माझी ही आवळ्या कँडीची रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेलची घंटी वाजवायला तर अजिबात विसरू नका. चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तर या ठिकाणी पाहून कळालंच असेल आपली आवळा कँडी किती सुपर अशी झालेली आहे. धन्यवाद.